एक छोटासा पण फार महत्त्वाचा सन्मान या ठिकाणी करतोय। लक्षात ठेवा, घर एकट्याचं नसतं, घर सर्वांचं असतं। एकट्याने पसरलं तरी दुसऱ्यांनी आवरायचं असतं। कोणताही संघ असू दे, कोणताही घर असू दे, कोणताही समाज असू दे, एकटा व्यक्ती काही करू शकत नाही जोपर्यंत त्यांना सगळ्यांची साथ असत नाही। तसाच आपल्या संघामध्ये आज ही संस्था, आज संस्थेला मी अभिमानाने सांगतो, आज संस्थेला दोन्ही मिळून 4.5 एकर शेती, 2.5 एकर ही हॉस्पिटलची 1 एकर आणि आमचे जनते साहेब वगैरे दान दिलेले 7 गुंठे, 4.5 एकर शेती आहे। आज त्यांना ऑफिस आहे, कॉम्प्युटर आहे, आज तिथं काम करणारी लोक आहे, सगळ्या काही व्यवस्था त्या ठिकाणी सुरक्षित आहे का सगळे। पण ज्यावेळी काही नव्हतं त्यावेळेला आमच्या दोन्ही दिदी हातामध्ये पिशवीमध्ये संस्थेच्या वया, पेन, सही, शिक्क घेऊन आमच्या दोन्ही दिदींनी 5 वर्ष संस्था चालवण्याचं काम आमच्या दोन्ही दिदींनी केलेलं आहे। म्हणून जोरदार काही वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। आणि सगळं करत असताना संघातल्या लोकांची साथ असणं फार गरजेचं आहे। वेगवेगळ्या रूपाची साथ असते, तशी मला साथ आचार्यांच्या समाधीनंतर वडीलधाऱ्या सर्व साधू संतांची मिळाली। पण परमपूज्य शांतमूर्ती वात्सल्य आचार्य गुरुवर सन्मती सागर महाराजांचे अंतिम शिष्य परमपूज्य वीर सागरजी महाराज हे मी माझं सौभाग्य समजतो की आचार्यांनी मला कागवाडला महावीर जयंतीच्या निमित्तानं पाठवले आणि त्या महावीर जयंतीच्या निमित्तानं कागवाडमध्ये त्या ठिकाणी त्या समाजानं चौकात इंद्रजितभैया ग्रामपंचायती पुढं माझं प्रवचन ठेवलं आणि त्या प्रवचनासाठी मी तयारी करण्याच्या निमित्तानं समाजातील सगळ्या मुलांना त्या ठिकाणी बोलवतो। कळेला वीर सागर म्हणजे वर्तमान बाहेर येऊन संध्याकाळी 8 वाजता अक्षरशः तोंडात गुटखा असताना माझ्या तिथं मंदिराच्या बाहेर आले आणि सगळं सांगताना बाहेर जाऊन मला नावं ठेवली। पण एक प्रवचनाच्या ठिकाणी ऐकले आणि त्या 9 दिवसामध्ये स्वतःच्या जीवनात एवढं परिवर्तन केले। पहिल्या दिवशी मला नावं ठेवणारा मुलगा 9व्या दिवशी मी माझी विनंती करून विहार करताना बॅग घेऊन जबरदस्त बाहेर पडला। तो आजपर्यंत घराघरात दीक्षेच्या आचार्यांनी घराकडे 1-2 दिवस पाठवले, गेले नाही। आणि आपल्या भागात एक ज्वलंत उदाहरण, तसं आईच्या गर्भात 9 महिनेच पोरगं राहू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त राहू शकत नाही। तसं वैराग घेऊन घरातून बाहेर पडल्यावर 9 महिन्याच्या आत त्यांनी आचार्यांच्या दीक्षा घेतली। डायरेक्ट दीक्षा घेऊन त्यांनी या भागामध्ये आपल्या भागामध्ये धर्म प्रभावानंतर केली। पण प्रसंगवश कर्नाटकमध्ये जाण्याचा योग आला आणि कर्नाटकामध्ये श्रवणबेळगोळपेक्षाही प्राचीन ज्या क्षेत्राला महत्व होतं त्या अडगुरच्या शेजारच्या क्षेत्रावर भगास असणाऱ्या ठिकाणी एक छोटंसं 5x5 छोटं मंदिर, ते पण पटलेल्या अवस्थेत एक मंदिर मूर्ती पार्श्वनाथाची त्या ठिकाणी होती। आणि त्या ठिकाणी महाराजांनी अत्यंत 6-7 वर्ष कष्ट करून परिश्रम करून त्या ठिकाणी त्यांनी इतकी सुंदर क्षेत्र केलं। आज त्या ठिकाणी कासव मंदिर बनत आहे आणि त्याच्यावर 24 विधी सगळ्या विधी संकट 31 मुनीश्वर भगवंतांची खडगाचा प्रतिमा, कर्नाटकाचा प्रथम, दक्षिण भारताचा प्रथम एवढी उंच प्रतिमा असेल तर ती जयनगरीमध्ये परमपूज्य वीर सागर महाराजांनी केली। परवा शिरसाट भगवंतांची प्रतिमा 31 फुटाची स्थापन केली आणि परमपूज्य आचार्य श्री विशुद्ध सागर महाराजांचा सहसंघ, आमचा सहसंघ घेऊन एक सुंदर पंचकल्याण पूजा करून 1000 वर्षाचं
तिथं क्षेत्र जे दुर्लक्षित होतं त्या क्षेत्राचा विकास केला. म्हणून आज आपली कमिटी समाज आणि सर्व महाराजांच्या आशीर्वादाने परमपूज्य 108 मुनीश वीर सागरजी महाराज यांच्या चरणी त्रिवार नमो करा की कोण करणार वाका डोकं खाली करा योगासन नमोस्तु ऐकू ना नमोस्तु जैन धर्म अनादि अनिधन आहे. जैन धर्मामध्ये रत्नत्रय धर्माला अनन्य साधारण महत्व आहे. यामध्ये सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी जिनबिंब दर्शन प्रदान करून या ठिकाणी प्रदान निमित्त आहे. आणि पूर्वाचार्यांनी अत्यंत भक्तीने व श्रद्धेपूर्वक जिनबिंब व जिन क्षेत्राची निर्मिती केली व जिन धर्माच्या संरक्षणाचे कार्य केले. कालांतराने काही क्षेत्र क्षीण झाले तर काहींचा लोप झाला. परंतु आपण आत्मकल्याणाच्या साधनेसोबत प्राचीन क्षेत्राचा उद्धार करेल ही करिता हाच खरा धर्म आहे. कारण नवी 100 क्षेत्र बनवली व एक प्राचीन क्षेत्र घडवली समान आहे. म्हणून आपण परमपूज्य सर्व आचार्य द्वैतांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने विज्ञान संपदा सेवा संस्था कोल्हापूर चंदाबाई सेवा प्रतिष्ठान धर्मनगर व समस्त जैन समाजाच्या वतीने तीर्थोद्धार या पदवीने आम्ही सन्मानित करत आहोत. जय परमपूज्य तीर्थोद्धार वीर सागरजी महाराज तीर्थोद्धार मुनीश वीर सागरजी महाराज आणि कमिटीने या ठिकाणी सर्व स्टेजवरचे इंद्रायणी सगळ्यांनी यायचे आणि परमपूज्य वीर सागर तीर्थोद्धार वीर सागरजी महाराजांना सर्व महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे सन्मानपत्र त्यांच्या समोर ठेवून त्यांना सन्मानित करायचं आहे. परत एकदा जय परमपूज्य तीर्थोद्धार मुनीश वीर सागरजी महाराज गुरुदेवालो संभाल कहीं ना खो जाऊं. गुरुदेवालो संभाल कहीं ना खो जाऊं. कुछ ऐसा करो कमाल कुछ ऐसा करो तेरा हो जाऊं. गुरुदेवालो संभाल कहीं ना खो जाऊं. गुरुदेवालो संभाल कहीं ना खो जाऊं. सर्वांनी एकदा हात उंचावून वीर सागर गुरूंच्या सन्मानार्थ सर्वांनी दोन्ही हात उंचावून कुछ ऐसा करो कमाल तारा हो जाओ. कुछ ऐसा करो कमाल तारा हो जाओ. इथं वीर सागर महाराजांना तीर्थोद्धाराची पदवी देत असताना आमच्या सुनील दादांच्या माध्यमातून परमपूज्य पट्टाचार्य विशुद्ध सागरजी महाराज यांच्या संघातून इंदोरवरून या ठिकाणी जिन्मानी भेट आचार्यांचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी आपल्या संघाला आलेला आहे. याच्यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. सगळ्यांनी स्वागत या ठिकाणी करायचं तर असं